आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात साजरा होतोय. ज्या थोर स्वातंत्र्य सेनानींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना या निमित्तानं आपण सगळे अभिवादन तर करतच असतो. आणि एक मजबूत देश घडवण्याच्या दृष्टिकोनातून अख्ख्या देशातल्या जनतेनं देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा आणि या स्वातंत्र्य दिनाच्या अख्ख्या भारतवासियांना खास करून सोलापुरातल्या जनतेला मनापासूनच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो. पृथ्वीराज चव्हाण साहेब खूप मोठे नेते आहेत, परंतु दोष त्यांचा नाही, दोष त्यांच्या वयाचा आहे. वय परत्वे काही गोष्टी माणसाला अडचण करत असतात, तसं वय त्यांना त्यांची अडचण करते परिस्थिती दिसते. देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई खूप चांगलं काम या निमित्तानं करतायत आणि असे अनेक निर्णय देशासाठी आवश्यक असणारे ते निर्णय त्यांनी ठामपणे घेतले. खास करून 370 कलम त्यांनी हटवत असताना घेतलेली मजबूत भूमिका आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आणि एक मजबूत देश बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं जे काम चाललंय त्या कामाला मनापासून शुभेच्छा देत असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांना माझी या निमित्तानं विनंती राहील, आपण कधीतरी इतिहास तपासून पाहिला पाहिजे आणि आपण सभागृहाचं कामकाज कसं चालवलं होतं, लोकसभा कशी चालवली होती याचे किमान आपण आठवण म्हणून तपासून घेतलं पाहिजे. भाजपाला संविधान गुंडाळायचं आहे आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून हा देश चालवायचा आहे अशी टीका काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळांनी केली. हर्षवर्धन सपकाळाबद्दल अधिक बोलण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही. आदरणीय मोदीजींनी कायम देशाच्या घटनेचा सन्मान केलेला आहे. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि अशा वेळी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हेच मुळात चुकीचं आहे. त्यामुळं सातत्यानं संविधानावर शंका घेण्याची प्रवृत्ती ही काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस त्याला खऱ्या अर्थानं आता जनतेनेच त्याला उत्तर दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं देशाच्या घटनेवर आणि लोकशाही देशामध्ये अशा पद्धतीनं सातत्याने शंका उपस्थित करणं मला वाटतं ते सूचित नाही. त्यांच्यावरच कारवाईच्या या निमित्तानं गरज आहे. विरोधक काय सांगतात त्याला अधिकचं महत्व द्यायचं कारण नाही. चांगलं शिक्षण देण्याचं, चांगलं आयुष्यमान भारतच्या माध्यमातून चांगलं आरोग्य देण्याचं, महात्मा फुले जन आरोग्याच्या सेवेच्या माध्यमातून चांगलं आरोग्य देण्याचा प्रयत्न सरकार या निमित्तानं करते. आपण सगळेजण पाहत आहे. रोजगारच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत ही भूमिका सातत्यानं सरकार घेते. आणि हे घेत असताना देशाबद्दल प्रेम असावं, देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करावा, तिरंग्याबद्दल अभिमान असावा आणि ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्यांचा त्याग या देशासाठी प्रचंड मोठा आहे. या तिरंगाच्या निमित्तानं आणि हरघर तिरंगा लावत असताना या सगळ्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन आपण करतो आणि देशाचाही सन्मान करतो. म्हणजे किमान या तिरंगा घरोघरी लावण्यावर पण ऑब्जेक्शन या लोकांना आहे. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट असूच शकत नाही. त्यामुळे अशा लोकांच्या देशप्रेमाबद्दल देशप्रेम पण तपासून घेतलं पाहिजे. या निमित्तानं पण संभाजीकडे दुसरीकडे भगवा राष्ट्रध्वज झाला पाहिजे यासाठी कोण काय म्हणतोय याला अधिकचं महत्व नाही. देशाचा तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे. त्यामुळं कोण काय म्हणतोय याला अधिकचं महत्व द्यायचं कारण नाही. भगवा पण आमचा स्वाभिमान आहे, परंतु देशाचा ध्वज हा तिरंगाचा. काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आपण बघितलं, आता त्यांचं नवीन कॅम्पेन सुरू झालेलं आहे. क्या बोलती पब्लिक हे कॅम्पेन त्यांनी सुरू केलेलं आहे. आनंद आहे. आता पब्लिक काय बोलते हे तर त्यांना कळेल आणि या निमित्तानं जे अभियान त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे, बोलणं वेगळं असतं आणि ते वास्तवात काम करणं खूप वेगळं असतं. याची जाणीव एखाद्या गोष्टीत आंदोलन करणं, एखाद्या गोष्टीत मंत्र्यांना शिव्या घालणं, कधीतरी माननीय मोदीजींना शिव्या घालणं सोपं असतं. प्रत्यक्षात जेव्हा काम करायचं असतं तेव्हा नेमकं काय करायला लागतं आणि देशाला नेमकं काय पाहिजे हे त्याला समजेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये मेट्रो आणि लोकलचं मागणी आहे, याबद्दल तुम्ही काय सांगू? सोलापूरमध्ये ज्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल मी कायम प्रयत्नशील राहील. आता लोकलची मागणी, मेट्रोची मागणी तुमच्या माध्यमातून आलेली आहे. याही मागणीचा भविष्यामध्ये विचार करू. पण किमान आज ई बस सेवा आपण चालू करतोय.
त्या बस सेवा जर चांगल्या चालल्या तर मेट्रोचाही आपण भविष्यात विचार करू. सूरज चव्हाण असं म्हणता आहेत की देशामध्ये चांगला शिक्षण मंत्री हवाय आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव चर्चेत आहे. मात्र जर त्यांच्याकडे चांगला लायक मंत्री नसेल तर त्यांनी आमच्या इतर पक्षातून तो घ्यावा असं टीका सरकारवर केली गेली. आता सत्ता गेल्यामुळे ते फ्रस्ट्रेशन आहे की या मार्गाने आम्हाला सत्तेत जाता येते का याचा विचार कदाचित त्यांच्या मनात येत असावा. त्यामुळे देशाला खूप चांगलं सरकार आदरणीय मोदीजींनी गेल्या 12 वर्षापासून दिलेलं आहे. मला वाटतं यांच्या कोणाच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. जनतेने मोदीजींना आणि भारतीय जनता पक्षाला स्वीकारलेलं आहे. म्हणूनच देशात मध्ये ज्या जनतेनं म्हणजे 3ऱ्या वेळी पुन्हा मोदीजींना मॅन्डेट दिला, बहुमत दिलं आणि आज मोदीजी खूप चांगलं काम करतात याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. त्यामुळं पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांना माझा सल्ला असेल 2029ला आपण निवडणुकीला सामोरं जा, लोकांच्या पुढे आपली भूमिका मांडा. लोकांनी तुम्हाला दिली संधी तर तुम्ही काम करा. आता विधानसभेला लोकांनी आपल्याला पाडलेलं आहे. सातत्यानं वेगळा विचार करण्यापेक्षा लोकांच्या मनाचा विचार कधीतरी केला पाहिजे. विधानसभेला आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, ना की देशावर बोललं पाहिजे. स्वातंत्र्यानंतर जे आहे लाल किल्ल्यावरती आज पहिल्यांदा पूर्ण वंदे मातरम जे आहे ते गायले गेले. काय भावना आहे? आणि आम्हाला मनापासून आनंद आहे की लाल किल्ल्यावर संपूर्ण वंदे मातरम गायलं. आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आज स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना पूर्ण वंदे मातरम गायलेलं आहे. देशाप्रती अभिमान वाटणारं हे गीत आहे आणि ते आम्हाला संपूर्ण गीत गाताना मनापासून आनंद होतो आणि देशाप्रती अधिकचा अभिमान आम्हाला या निमित्तानं येतो. वंदे मातरमची आपली सरकारला थोडीशी उशिरा आली असं म्हणावं लागेल का? कारण अगोदर 70 वर्ष 65 वर्ष अरे वंदे मातरम ला न मानणाऱ्या लोकांची संख्या देशामध्ये आहे. जे होतं त्यालाच मानत नव्हती. आता पूर्ण वंदे मातरम आता आपण स्वीकारलेलं आहे आणि या निमित्तानं मला वाटतं विरोधकांच्या किंवा जे त्या वंदे मातरम या गीताला मानत नाही, देशगीत मानत नाही, अशा लोकांना यातून काहीतरी शिकता येईल ना. सुप्रीम कोर्टात तो सुनावणी सुरू आहे पक्षांच्या चिन्हावरती. त्याच वेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब असं म्हणतात की शिवसेना ही शिंदेचीच आहे आणि राष्ट्रवादी ही अजितदादांचीच आहे. कसं पाहता येईल? आपली लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे आणि घटनेमध्ये बहुमताला महत्व दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही व्यवस्थेमध्ये बहुमताला महत्व लोकशाहीने दिलेलं आहे. बहुमत आदरणीय शिंदे साहेबांच्या सोबत होतं, बहुमत आदरणीय अजितदादांच्या सोबत होतं. पक्षही त्यांचाच आहे. बहुमतासोबत जाण्यासाठी घटना आपल्याला सांगत असते.